विश्वनं ठरला मानवदा मॅचचा मानकरी आपण आयोजकांना सूचना करू मानवदा मॅचची ट्रॉफी द्यायची पोलीस विषयावर त्याला चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शेवटचा सामना पाहायला मिळतोय. 9 चेंडूने 21 धावांची बहारदार केली केली विश्वनाथ आणि आपल्या संघाला दुसऱ्या फेरीमध्ये आपल्यास प्रवेश करून दिला आहे. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना कुरुंगलेवाडी आणि जेवरीमध्ये शील ठाकूरवाडी ही लढत पाहायला मिळते. टॉस जिंकला शील ठाकूरवाडी संघानं प्रथम फलंदाजी स्वीकारली. स्ट्राईक आणि फलंदाज आपण पाहू शकाल बबलू आणि विशाल गोलंदाजी मार्क वरती सुनील पाहतो यावेळेस कुरुंगलेवाडीचा पहिला ट्रम्प कार्ड पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज सुनीलला चांगला गोलंदाज यावेळेस पंचांच्या डाव्या तिकडं मारा करतो पहिला चेंडू यावेळेस बबलूच्या माध्यमातून यस गुलशन चांगले समालोचक आहेत आणि ते देखील या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट दुधारी तलवार चालूचा प्रयत्न होता फलंदाज बबलूचा प्रयत्न फसला गेलाय. लगातारचा दुसरा चेंडू या बबलूच्या माध्यमातून निर्धाव केला जातो. या वेळेस फटका चांगल्या चेंडूकाले आहे योगेशच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळते. दुसऱ्यासाठी परिस्थितीनं दाखवलं पण या वेळेस धाडस दाखवलं होतं दोन्ही फलंदाज पण कॉलिंग चुकीचं राहिलं एकाच धामीला चेंडूवरती. स्वतःचा आणि संघाचा खातं ओपन केलं जातोय फलंदाज बबलूच्या माध्यमातून स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस विशाल बबलू आणि विशाल ही जोडी पाहायला मिळते. शेल ठाकूरवाडी संघाची पहिला ट्रम्प कार्ड यावेळेस गोलंदाजी मार्कवरती सुनीलला पाहतोय. 3 चेंडू अगदी 2 चेंडू चांगले फेकले तिसऱ्या चेंडूवरती या बोले चौकारचा सिंगल पाहायला मिळत या बोलेस थोडीशी मिसफीड पाहायला मिळते. एक धाव लेग बॉलच्या सुरूमध्ये पाहायला मिळते. एका धावच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 2 या धाव संख्येवरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय 2 धाव संख्या पाहतो या वेळेस सध्याच्या स्थितीला यावेळेस शेल ठाकूरवाडी संघाची चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. सुनीलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करावी लागेल. कुरुंगलवाडी टीमला कमीत कमी धावसंख्येवर ॲक्रो झाला फटका चांगला प्रयत्न करते क्षेत्ररक्षक परंतु हा चेंडू थांबणार नाही सरळ चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं 4 धावा चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या यावेळेस बबलूच्या बाट चौकार पाहायला मिळतोय. 4 धावाच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 6 या धावा संख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते सुनीलच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं हे षटक आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फलंदाज बबलूचा पण तो पंच आमच्याकडे वळले आहेत सुवर चेंडूचा इशारा केला जातोय. एका धावाच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 7 या धावा संख्येवरती. 7 ही धावसंख्या पाहायला मिळते या बलेशील ठाकरवडे संघाची. चांगली गोलंदाजी करत होता पण ते शेवटच्या चेंडूवर दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा ॲक्रॉस लाईन दुधारी तलवार फलंदाज यावेळी सोबत गरज नसताना हा फटका सरळ बॅटने या बोलेस फटके येतात सरळ बॅट धावा येत आहेत परंतु या बोलेस पहिलं षटक यावेळी संपुष्टामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 7 ही धावसंख्या पाहतो या बोलेस शील ठाकरवाडी संघाची. बबलू हा फलंदाज फलंदाज या बोलेस बबलू चांगला फलंदाज होता परंतु रिव्हर्स अटेम्प्ट 2 प्रयत्न त्याने केले होते परंतु दुसऱ्यासाठी आपण पाहू शकाल फलंदाज बाद होईल तर मात्र बबलू.
तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहू शकाल फलंदाज सर्वांना झाला सचिन आणि विशाल या जोडीला इथून आता चांगला खेळ करावा लागेल. दुसरा गोलंदाजी मार्कवरती पाहतो यावेळेस शेखर हा गोलंदाज पाहायला मिळतो आहे. पहिल्या षटकामध्ये सुनीलनं 7 धावा खर्च केला. आक्रमक फटका चांगला आहे. फलंदाज विशालच्या बॅटमधून शॉर्ट पद्धतीचा हा चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतात फलंदाज विशालच्या माध्यमातून आणि या 4 धावाच्या मदतीनं सतत संघ जाऊन पोहोचलाय 11 या धावसंख्येवरती. बॉल पुरवायचा आहे मैदानामध्ये. तुला दीपक खेलम आपण बॉल पुरवा. पहिल्या चेंडूवरती शक्कर वाघमारण चौकारचा मार खाल्लाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल शेखरला. सुनीलनं 7च धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आपण पाहू शकाल दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 4 धावसंख्या आपण पाहू शकाल खर्च करताना पाहायला मिळतो. शक्कर वाघमारे चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमीत कमी धावसंख्येवर रोखावं लागेल शील ठाकरवडे संघाला. पहिल्या चेंडूवरती चौकारचा मार खातो गोलंदाज शक्कर. विशालच्या बॅटमधून चौकार आपल्याला पाहायला मिळाला. इथून कमबॅक करावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या कुरुंगलवाडी टीमला. पुन्हा एकदा पंचांकडे लाऊडली अपील केली जाते परंतु तटस्थ पंचा पाहायला मिळतं. समीर हिलम अगदी यस तिसऱ्या पंच रेफर केलं पण बाद आहे का पंच. यस पायचीत पकडलं फलंदाज विशालला. फलंदाज बाद होईल विशाल. गरज होती का या फटक्याची. सरळ बॅटने धावा येत आहेत शील ठाकरवाडी संघाच्या फलंदाजीमध्ये पण तो आडवे टिडवे फटके मारण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर पायचीत पकडलं. अगदी पायचीत पकडलाय. अगदी स्टंपच्या मोदमध्ये फलंदाज. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज. सरळ बॅटने धावा येत होत्या शील ठाकरवडे संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून परंतु रिव्हर्स अटेम्प्ट दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न केला आणि आपण पाहू शकाल अगदी पायचीत पकडला शेखरने फलंदाजाला आणि फलंदाज या पोलीस दुसरा गडी तंबूच्या आसराला परतलाय. विशाल आता 4थ्या क्रमांकावरती फलंदाज बाद होतोय. आपण पाहू शकाल रवाना झालाय सोमा. सचिन आणि सोमा ही जोडीला आता इथून चांगला खेळ करावा लागेल. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर आहे. पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर चौकारचा मार खाला या गोलंदाजानं. त्यानंतर विकेट मात्र मिळवून दिली. 11 धावा संख्या आपण पाहू शकाल स्क्वॉडवरती या पोलीस शील ठाकरवडे संघाच्या. पुन्हा एकदा बॅटची एज होती परंतु निर्धाव चेंडूची यापुढे सांगता होती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते शेखरच्या माध्यमातून. आता जखडून ठेवला जातो फलंदाज सोमा या फलंदाजाला. विशाल चांगला खेळ करत होता ज्याच्या बॅटमधून षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळत होतं पण यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय. सुनीलला हा झेल कॅरी केलाय. फलंदाज होईल बाद. सोमा यावेळेस फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहिली या शेखरच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकाल जरूर चौकारचा मार खाल्ला असेल. त्यानंतर मात्र जे कमबॅक हवं कुरुंगलेवाडी टीमला ते कमबॅक मात्र पाहायला मिळतोय शेखरच्या माध्यमातून. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 ही धावसंख्या पाहतो या आपले शील ठाकरवडे संघाची. कमबॅक केलं या गोलंदाजानं
2 विकेट मात्र मिळवून दिले आपल्या संघासाठी. जयेश फलंदाज पाहतोय मैदानामध्ये आता जाताना पाहायला मिळतोय. एका एका मागे कसे फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. या बलेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा फलंदाज जयेशला, पण तो हा देखील चेंडू फेकला जातो या बलेस शेखरच्या माध्यमातून निर्धाव. आता चांगली गोलंदाजी राहिली या शेखरच्या माध्यमातून, मोठे फटके आता मारू देत नाही या हा गोलंदाज. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकामध्ये. 11 ही धावसंख्या पाहतोय शिल ठाकूरवाडी संघाची. 11 चेंडू फेकून झालेत, 11 ही धावसंख्या पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामधला पाहतोय या वेळेस जयेश ऑन स्ट्राईक. इथून धावा गोळा कराव्या लागतील शिल ठाकूरवाडी संघाला. पुन्हा एकदा बॅटची एज पंचांकडे पण तो हा झेला तर चांगला कॅरी केला इष्टरक्षकानं आणि फलंदाज होईल बाद. या षटकामध्ये पाहिले तर 3 विकेट मिळवल्या गोलंदाज शेखरनं. चांगली गोलंदाजी राहिली शेखरच्या माध्यमातून. झालाय 11 ही धावसंख्या पाहतो स्कोअर बरोबरती. चांगली गोलंदाजी राहिली. आता चंद्रकांत हा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं आणि सांघिक कोट्यातलं तिसरं षटक चंद्रकांत हा गोलंदाज पाहायला मिळतोय. इथून चांगली गोलंदाजी करावं लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल 11 ही धावसंख्या शिल ठाकूरवाडी संघाची. आता हे तिसरं षटक प्रगतीपथावर. चंद्रकांतने गोलंदाजावरती विश्वास दाखवला आता कर्णधारानं. इथून चांगली गोलंदाजी करावं लागेल आता गोलंदाजाला. ह्या वेळेस ॲक्रोज खेळण्याचा प्रयत्न, एक धाव केली कंप्लीट. दुसऱ्यासाठी प्रयत्न होताना पाहायला मिळत नाही. एका धावाच्या मदतीनं 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय शिल ठाकूरवाडी संघ. पहिल्या चेंडूवरती आपली सिंगल कंप्लीट केली जाते. सचिन आणि जयेशला इथून आता चांगला खेळ करावा लागेल. इथून चांगल्या धावा त्यांना करावा लागतील कुरुंगलेवाडी टीम संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना. या वेळेस अगदी बराचसा बाहेर टाकला चेंडू गोलंदाज चंद्रकांतच्या माध्यमातून, पण दंडित केल्यास वर चेंडू यावेळेस पाहायला मिळतो. चंद्रकांतच्या माध्यमातून एकदम स्कोरवरती ॲड केली जाते एका धाबाच्या मदतीनं. 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय शिल ठाकूरवाडी संघ. 13 ही धावसंख्या पाहतो या वेळेस. ऑन स्कोरवरती आपण पाहतो या वेळेस चंद्रकांत ज्यांना पहिल्या चेंडूवरती सिंगल खर्ची केली. दुसरा चेंडू अगदी आपण पाहू शकाल स्वर फेकला. या वेळेस ब्लॉकल पद्धतीचा चेंडू, चेंडूला खोदून काढलं फलंदाज. दुसऱ्यासाठी प्रयत्न परंतु थांबवलं गेलं यावेळेस फलंदाजाला. एकाच धावेवर एका धावेने तर संघ पुढे सरकतो. संघ जाऊन पोहोचला अगदी 14 या धावसंख्येवरती. हा सामना अगदी लो स्कोरिंग पाहायला मिळेल का? परंतु चांगली फलंदाजी केली आहे. 30-35 धावा तरी कराव्याच लागतील शिल ठाकूरवाडी संघाला जर जिंकायचं असेल तर. दोन्ही संघाला प्रयत्न, परंतु यावेळेस गोलंदाजी आता चांगली पाहायला मिळते कुरुंगलेवाडी टीमच्या माध्यमातून. पाहायला गेलं तर आता आघाडीचे फलंदाज बाद झालेत. हा फटका चांगला आहे. फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडते. चेंडूखाली आहे क्षेत्ररक्षक आणि हा झेल अगदी कॅरी केला आहे. फलंदाज होईल बाद.
यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय चेंडूखाली आता यष्टीरक्षक सुनील चुकी करतोय. एक धाव केली कंप्लीट. दुसऱ्यासाठी प्रयत्न केला जातोय परंतु दुसरीला घेताना फलंदाजाला थांबवलं. यावेळेस चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. चंद्रकांत या गोलंदाजीच्या माध्यमातून जखडून ठेवल्या शील ठाकूरवाडी संघाला मोठ्या फटकेपासून. जर विशाल असता तर कदाचित या सामन्यामध्ये चांगला ट्विस्ट पाहायला मिळाला असता परंतु विशाल बाद झाला ना तसे अगदी पण पाहू शकला धावसंख्येला रोख लावलं गेलं कोरंगलवाडी टीमनं. यावेळेस फटका तर चांगला एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्यासाठी प्रयत्न केला जातोय. एका धावाने पुढे सरकतोय. अगदी पण पाहू शकल एका धाब्याने संघ पुढे सरकतो. संघ जाऊन पोचला अगदी 16 या धावसंख्येवरती. 16 ही धावसंख्या पाहतो. यावेळेस फलंदाजी करणाऱ्या शील ठाकूरवाडी संघाची चंद्रकांतच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. हा पटका मोठा पटका मारायचा होता परंतु हा देखील चेंडू खेळला जातो. निर्धाव 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 16 ही धावसंख्या पाहतो यावेळेस शील ठाकूरवाडी संघाची. चला दीपक खेळब आपण स्टेजशी संपर्क साधा. सुनील आपण पाहू शकाल शेवटचं षटक या फटका तर चांगला चेंडूखाली क्षेत्ररक्षक पण पाहू शकाल येताना पाहायला मिळतात. दुसऱ्यासाठी प्रयत्न चेंडूखाली आहे क्षेत्ररक्षक. 2 धावे ते कंप्लीट केले गेले. 2 धावांच्या मदतीनं 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला आहे फलंदाजी करणारा शील ठाकूरवाडी संघ. शेवटचं षटक आहे स्लॉगवरचं षटक. सुनील हा गोलंदाज पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवरती. सुनीलला पाहतो यावेळेस शेवटचं षटक या चांगली गोलंदाजी करावं लागेल सुनीलला स्लॉगवरच्या षटकामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा आक्रमण घेण्याचा प्रयत्न होता परंतु लेग बाच्या स्वरूपामध्ये ही धाव रोखू शकत नाही. एका धावाच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला 19 या धावसंख्येवरती. 19 ही धावसंख्या पाहतोय. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये एखादे 2 मोठे फटके आले तर चांगले फायटी स्कोर पाहायला मिळेल शील ठाकूरवाडी संघाच्या माध्यमातून परंतु यावेळेस इथून धावा करावा लागतील. हा चेंडू फेकला जातो निर्धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शरीरापासून चेंडूला अगदी लांब ठेवलं गेलं. बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळते. सुनील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते स्लॉगवरच्या षटकामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मोठे फटके मारता प्रयत्न करतायत शील ठाकूरवाडी संघाचे फलंदाज परंतु मोठे फटके येताना पाहायला मिळत नाही. खरं जखडून ठेवला. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे परंतु सुनील आता चांगले यावेळेस गोलंदाजी करताना पाहायला मिळते. कमबॅक केलाय गोलंदाजानं. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडूखाली आहे क्षेत्ररक्षक योगेशच्या माध्यमातून ही चुकी पाहायला मिळते. ही एक धाव रोखू शकत नाही. एका धावाच्या मदतीनं 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय फलंदाजी करणारा शील ठाकूरवाडी संघ. शेवटचा चेंडू शिल्लक असावा षटकामध्ये. टार्गेट सेट करणारा हा चेंडू पाहायला मिळतो. वेनगाव संघाचा संघनायक आणि चिंचवली संघाचा संघनायक नाणेफेकीच्या कौलासाठी यायचा. दुसऱ्यासाठी प्रयत्न फलंदाज बाद आहे का? पहिली धाव आहे का पंच? पहिली धाव आहे ना पहिली. यस दुसऱ्यासाठी प्रयत्न केले होते आणि फलंदाज होईल बाद.
धावसंख्या पाहतो 21 झाल्या, द्वितीय सत्रामध्ये 22 करायचे आहेत कुरुंगलवाडी टीमला. हॅलो. इथे पाहतोय आपण फर्स्ट इनिंगची शेवटची मॅच असेल ती मात्र कुरुंगळ आणि शील यांच्यामध्ये हा सामना पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना शील टीमने धावसंख्या बनवले 21 धावा आणि 22ला विन. इथे पाहिलं गेलं तर हाय स्कोअर डोनेवाडी टीमचा राहिलेला आहे 39. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. त्यांना बाय मिळाले आहे. तर सेकंड राऊंडचे सामना होतील वेनगाव आणि चिंचवली यांच्यामध्ये सेकंड राऊंडचा पहिला सामना रंगेल. आयोजक सामना किती षटकाचा असेल सेकंड राऊंडचा? 3 षटकांचा. 3 षटकाचा सामना असेल. आणि
उघडा डोळे बघा नीट. आणि इथं मागची खिडकी ठेवली उघडी आणि हे चोर चोरी करून गेला, अशी परिस्थिती झाली. आणि ते पाहायला गेलं तर पहिला विकेट, पहिला हादरा बसतोय कुरुंग टीमला शक्कर याच्या स्वरूपामध्ये. हॅलो. फक्त एक धाव धापलकावरती पाहतोय आपण. धावसंख्या काही मोठी नाही आहे 4 षटकामध्ये पाहायला गेलं तर. प्रति चेंडू मागे आपल्याला एक धाव करावा लागेल. मोठी धावसंख्या नाही आहे, परंतु अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज सचिन यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी इथं फटका चांगला आहे, सफल फटका आहे. वन बाउंस सीमारेषे बाहेर चौकार. नक्कीच कुरुंग टीमसाठी हा चौकार चांगल्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. एका चौकारच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 5च्या अंकावरती. टोटल पाहतोय आपण धावसंख्या. सचिनला कुठेतरी परिवर्तन करावं लागेल, चांगली चेंडूची हाताळणी करावा लागेल. नक्कीच हा चेंडू चांगला आहे. चार बॉल 5 धावांचा खर्च केला इथे सचिन या गोलंदाजाने. उर्वरित 2 चेंडू मात्र निर्धाव फेकावे लागतील आणि फलंदाजांना एखादा चौकार आला तर चांगली धावसंख्येला आकार येऊ शकते ह्या 2 चेंडूमध्ये. उंची जास्त आहे. LB मध्ये आपण नक्कीच पंच देणार नाही. थोडासा चेंडू खाली राहिला असता तर नक्कीच कदाचित LB मध्ये आपल्याला विकेट मिळाला असता, परंतु अप्रतिम गोलंदाजी. असा शेखरने हा चेंडू सोडला होता आणि त्रिफळा उद्ध्वस्त झाला होता. कदाचित चांगली गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपल्या सीलवाडी बदलापूर परिसरातील ना संघ, वांगणी परिसरातील हा संघ. ऑफ साईडला चांगला फटका, त्या दिशेला क्षेत्ररक्षक तयार, परंतु चेंडू थांबणार नाही. चौकार येतोय. षटक क्रमांक पंच गणेश यांच्या माध्यमातून संपुष्टात येण्यात आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 9 या अंकावरती. 9 धावा पाहतो आपण धावफलकावरती. एक फलंदाज बाद झालाय, तरीही मात्र चांगली धावसंख्या आकारले. पाहिलं गेलं तर फक्त 22 धावांचं टार्गेट आहे समोर. करू शकता आपण. व्यक्ती पहिलं षटक क्रमांक दुसरा घेऊन येतो गोलंदाज मार्कवरती मात्र सीलवाडी संघ टीमकडून सोमा. हे सोमाला मात्र चांगलं कमबॅकिंग गोलंदाजी करावं लागेल. टाइमपास करू नका पंच, लक्ष द्या आपण. 9 धावा धावफलकावरती आल्या आहेत आणि एखादं षटक मात्र आपला मिडल फेकावं लागेल. ती कामगिरी सोमा करेल का? क्या बात है, जबरदस्त फटका, परंतु चौकार आहे ना, वन बाउंस चौकार.
चांगला फटका पाहायला मिळतोय आपण फलंदाज संजय यांच्या माध्यमातून. कुरुंगलेवाडी टीमचा हा खेळाडू, चांगला फटका पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय सोमा या गोलंदाजाचं. हा चेंडू, परंतु पंच वळतायत, सौर चेंडू घोषित करतात. अवांतर धावसंख्येमध्ये भर दंडित केले इथं सोमा या गोलंदाजाला. एक सौर चेंडू फेकण्यासाठी मात्र इथं धापलं जाऊन पोहोचले. 14 या अंकावरती 22 धावांचा पाठलाग करत असताना खूपच लो स्कोरिंग मॅच. चांगला फटका आहे, क्रॉस द लाईन केला फटका, मात्र वन बॉल सिमरफेज चौकार. जाऊन पोहोचले. त्या मात्र सशाच्या गतीने धापलक टोटल पाहतोय आपण 18 या अंकावरती. 4 धावांची गरज असेल. फुलटॉस चेंडू आणि इथे पाहतोय आपण क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेला. सिलवाडी संघाने मात्र पूर्णपणे हा सामना आपल्या हातातून निसटला हे स्पष्टपणे केलेलं आहे. कदाचित दुसऱ्या सामन्यामध्येच, दुसऱ्या षटकामध्येच हा सामना विन होतील कुरुंगलेवाडी टीम. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू. नाही, पंच डिसिजन एलवीला. फक्त वाईट रनआउट विमर साठी आपल्याला रिवो दिला जाईल. त्या अतिरिक्त आपण एलबी आपल्याला पंच डिसिजन देतील. हा खूपच बाहेर आणि सोडून दिलाय क्षेत्ररक्षकाने आणि विजय होतो इथं. चला, यानंतरचा होणारा सामना वांगणी आणि चिंचवली आणि वेनगाव. सॉरी, वांगणी नाही, वेनगाव आणि चिंचवली. वांगणी आपले वेनगाव संघ आपला कंदर पाठवा आणि चिंचवली संघ. टॉस झालाय का? मग चला, वेनगाव संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण आणि सेकंड करून घ्यायचं सील टीम.